हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूया रेडियस ऑफ इंटरफेस ऑफ डबल बबल. रेडियस ऑफ इंटरफेस ऑफ डबल बबल म्हणजे दोन बबल जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर जो छोटा बबल आहे तो मोठ्या बबलला काय करतो, पुश करतो. राईट, बघा कशा प्रकारे हा एक मोठा बबल आहे आणि लेटस से हा एक छोटा बबल आहे. तो जो मोठा बबल आहे आणि जो छोटा बबल आहे यामध्ये कोणामध्ये प्रेशर जास्त आहे याचा विचार करा. प्रेशर जे जास्त आहे आपल्याला माहिती आहे, एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला आहे PI मायनस PO इज इक्वल्स टू 40/R. तर PI इज इक्वल्स टू PO प्लस 40/R. आता ज्याची रेडियस कमी आहे त्यासाठी ही टर्म सर्वात मोठी असेल. ही टर्म जर मोठी आहे तर इनसाईडवाला प्रेशर जे आहे ते त्यामध्ये जास्त असणार, कारण की आउटसाईडला प्रेशर तर आपण PO म्हणतो आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर विचार केला आपण तर दोन्हीसाठी आउटसाईड प्रेशर तर POच आहे. मग कुणामध्ये प्रेशर जास्त आहे तर छोट्या बबलमध्ये प्रेशर जास्त आहे. राईट, याची रेडियस आपण म्हणूया R1 आणि याची रेडियस आपण म्हणूया R2. याच्यामधलं प्रेशर P1, याच्यामधलं प्रेशर P2. P1 कसं लिहायचं तर P1 आहे PO प्लस 40/R1 इक्वेशन 1. P2 कसं लिहायचं तर PO प्लस 40/R2 इक्वेशन 2. आता हे दोन्ही बबल जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर छोटा बबल जो आहे तो काय करेल, मोठ्या बबलला पुश करेल. बघा लेटस से हे काहीतरी अशा प्रकारे त्यानं पुश केलं. आता त्यानं पुश केलं तो पण थोडासा काही ना काहीतरी डिफॉर्म होईलच. म्हणजे लेटस से आपण हे अशा प्रकारे तो डिफॉर्म झाला असं आपण समजूया. म्हणजे या ठिकाणी ही रेडियस ऑफ इंटरफेस बनली. मग ही जी रेडियस ऑफ इंटरफेस आहे, हा इंटरफेस आहे दोन्हीचा, याची रेडियस काय आहे ती जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं तर काय करा, एक अशा प्रकारे सर्कल कंप्लीट करा. म्हणजे ॲक्च्युली हा स्पियर आहे, फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला तो सर्कल टाईप दिसेल. याची रेडियस किती, लेटस से किती R. ओके, आता या साईडला प्रेशर किती आहे P1 आहे, या साईडला किती आहे P2 आहे. आणि हे जी इंटरफेस बनली त्याच्या ॲक्रॉस प्रेशर डिफरन्स किती आहे तर P1 मायनस P2 आहे. त्याच्या अकॉर्डिंग ही रेडियस असणार. मग ह्याच्यासाठी जर आपण इक्वेशन लिहिलं तर ते होणार P1 मायनस P2 इज इक्वल्स टू 40/R. ओके, मग आता वरती आपण ऑलरेडी P1 P2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. तर याच्यासाठी आपण हा जो आपला एक इमॅजिनरी सर्कल बनला आहे जी की रेडियस, त्याच्यावरून आपण रेडियस ऑफ इंटरफेस कॅल्क्युलेट केली. हा इंटरफेस आहे, हा कर्वड पार्ट आहे. तर याची रेडियस आपल्याला फाईट करायची आहे. मग आता याची रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार आपण, तर याच्या अक्रॉस प्रेशर डिफरन्स किती आला P1 मायनस P2 दॅट विल बी इक्वल टू 40/R. तर या ठिकाणी वरती व्हॅल्यूज आपण पुट केल्या तर बघा काय येते. P1ची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट, P1 प्लस PO प्लस 40/R1 मायनस PO प्लस 40/R2. दिस विल बी इक्वल टू, यावरून लिहिले आपण हे 40/R. P1 आणि P2च्या व्हॅल्यू वरतून आपण पुट केल्यात. सो दिस विल बी PO प्लस 40/R1 मायनस PO मायनस 40/R2 इज इक्वल्स टू 40/R. PO कॅन्सल झालं. 40/R1 मायनस 40/R2 इज इक्वल्स टू 40/R. 40 कॉमन घेतलं आपण, कॅन्सल होऊन जाईल. 40 1/R1 मायनस 1/R2. T या ठिकाणी सरफेस टेन्शन आहे 40/R. 40 will get cancel.
सो 1/r1 minus 1/r2 is equals to 1/r. This is the radius of interface of double bubble. ओके, याला आपण पुढेही सॉल्व करू शकतो. 1/r is equals to 1/r is equals to r2 minus r1 by r1 r2, and this r will be equal to r1 r2 divided by r2 minus r1. हा एक फॉर्म्युला आपल्याकडे मिळतो रेडियस ऑफ इंटरफेस फाइंड करण्यासाठी. या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा, लिक्विड लेअर जर असेल ना, कोणतीही लिक्विड लेअर, लेटस से लिक्विड लेअर म्हणतो, लिक्विड फिल्म जर असेल, लेअरसाठी पण आपण लक्षात ठेवू शकतो ही गोष्ट. सपोज मी म्हटलं की हे अशा प्रकारे, हे स्पेरिकल नाही आहे. आपण सपोज असं म्हटलं, हे लक्षात ठेवा तुम्ही, वाटल्यास मी शेवटी लिहितो बघा. ॲज अ नोट लक्षात ठेवायला काय नोट आहे की प्रेशर डिफरन्स अक्रॉस, सपोज लिक्विड लेअर असेल, लिक्विड लेअर, तर ते असतं सपोज अशा प्रकारे लिक्विड लेअर आहे. या डायरेक्शनला रेडियस सपोज आपण r1 म्हटलं आणि ह्या परपेंडिक्युलर डायरेक्शन रेडियस आपण r2 म्हटलं. असं असू शकतं की डिफरंट डायरेक्शनला, दोन परपेंडिक्युलर डायरेक्शनला रेडियस वेगळी वेगळी, जसं की आपण सिलेंडरचा विचार केला राईट ना, तर त्या ठिकाणी रेडियस वेगळी वेगळी येते. म्हणजे याच्यासाठी आपण P1 मायनस P2 मधलं प्रेशर आपण लेटस से P1 म्हटलं, या साईडचं प्रेशर P2 म्हटलं, कारण की हा कॉन्केव साईड आहे, तर कॉन्केव साईडला प्रेशर नेहमी जास्त असतं. सो P1 मायनस P2 इज इक्वल्स टू T 1/r1 प्लस 1/r2. हे P1 मायनस P2 इज इक्वल्स टू 1/r1 मायनस 1/r2. जसं मी जर म्हटलं की अशा प्रकारे सिलेंड्रिकल सरफेस आहे. आता सिलेंड्रिकल सरफेस तुम्हाला बघायला मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, परंतु लेटस से आपण असं म्हटलं की हा एक लिक्विड सरफेस आहे, इकडं प्रेशर P1 आहे, इकडं बाहेर P2 आहे. तर P1 मायनस P2 किती आहे, तर ते T 1/r प्लस 1/∞. आता तुम्ही म्हणाले 1/∞ कशी आली, तर बघा या डायरेक्शनला रेडियस किती आहे, r आहे, परंतु या डायरेक्शनला रेडियस काय आहे, स्ट्रेट आहे. सो स्ट्रेट लाईनची रेडियस नेहमी किती असते, इन्फिनिटी असते. सो याचं आन्सर जे आहे ते याच्या अक्रॉस प्रेशर डिफरन्स जर तुम्ही कॅल्क्युलेट करायचं म्हटलात तर P1 मायनस P2 दिस विल बी T/r सिम्पली. ओके, सिमिलरली जर सपोज लिक्विड फिल्म असेल, लिक्विड फिल्म असेल तर फिल्मला दोन सरफेस असतात, फ्री सरफेस, जे की एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. अशा प्रकारे जर आपण फिल्म म्हटली, एखादी फिल्म आहे, ही फिल्म आहे, ही लिक्विड फिल्म आहे, इथं प्रेशर P1 म्हटलं, इथे P2 म्हटलं, म्हणजे या साईडला पण एअर आहे, इथे पण एअर आहे. अशा प्रकारे फिल्म आहे लेटस से, तर याच्या अक्रॉस प्रेशर डिफरन्स P1 मायनस P2 जे आहे. ओके, इमेजिन दॅट these pressures are not connected to each other, राईट ना. हे प्रेशर्स जे आहे ते डिफरंट आहेत. तर P1 मायनस P2 इज इक्वल्स टू 2T 1/r1 प्लस 1/r2. तर हे r1 r2 काय, तर r1 या डायरेक्शनला घ्या आणि r2 या डायरेक्शनला घ्या. ओके, सो यावरून तुम्ही प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकता. आणि आपण असं म्हणू शकतो की याच बेसिसवर आपण इथे प्रेशर डिफरन्स लिहिलेलं आहे, कारण की ही फिल्म आहे है ना. तर हे 2T इकडले रेडियस आपण एक कंप्लीट r बनला आहे, स्पेअर बनला आहे हा. सो या डायरेक्शनला पण रेडियस r आहे आणि या डायरेक्शनला पण रेडियस r आहे, म्हणून अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज वॉट रेडियस ऑफ इंटरफेस ऑफ डबल बबल है ना. डबल बबल सपोज तुम्हाला कधी विचारलं की दोन बबल एकमेकांना कनेक्ट होत आहेत, त्यांची रेडियस सांगा इंटरफेसची, तर ती आपण या फॉर्म्युल्यानं सांगू शकतो. ठीक आहे, आणि हे लक्षात ठेवा, हे काम येईल. ओके, थँक्यू.